जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम व के माटेशाळा चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला गेला. तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांकडून 2 तासात संघटितरित्या दासबोध लेखन. यासाठी माटेशाळेतील हस्ताक्षर चांगली असलेली 200 मुलं निवडली गेली व या प्रत्येक मुलाकडून दासबोधातला एक समास असे 200 समास 2 ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये लेखन करून घेतले. संघटितरित्या लेखन झालेल्या या सर्व दशकांचं एकत्रीकरण करून लगेचच हा ग्रंथ बाइंडिंग करून आणला गेला. विशेष म्हणजे या ग्रंथाचं मुखपृष्ठ जे आहे ते देखील एका शालेय विद्यार्थ्यांनीच हाताने काढलं आणि असं सुंदर मुखपृष्ठ असलेला हा ग्रंथराज दासबोध तयार झाला आणि त्याचं प्रकाशन 3 ऑगस्ट रोजी मान्यवर अजय बुवा रामदासी वसंत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. जय जय रघुवीर समर्थ. करायचंय एका स्वाध्यायाला साधारणपणे एक जो काही समास आपण लिहू त्या समासाला साधारणपणे 1 पेज पुरे, लागलंच तर दुसरं पेज मागून घ्यायचं. तिथे पर्यवेक्षक म्हणाल, आपल्या शाळेचे शिक्षक देखील असतील, आम्ही देखील स्वयंसेवक मंडळी असो, तुमच्या मदतीसाठी म्हणून आमची जवळजवळ 16 ते 20 जणांची टीम आहे. म्हणजे सगळी मंडळी तुम्हाला मदत करतील. एखादा शब्द आडला तर समजून घेऊन असं असेल असं वाटून लिहू नका. जिथं आडला असेल तिथं विचारा, कारण शब्द स्वच्छ शुद्ध आणि समजून घ्या की तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याला ते मराठीच भाषा होती, पण ती प्राकृत मराठी होती. त्याच्यानंतर रामदास स्वामींची भाषा जी शिवाजी महाराजांच्या काळातली आहे ती मराठीच आहे, त्या प्राकृतची परगतची, पण आजच्या मराठीची थोडीशी अलीकडची भाषा आहे. त्यामुळे काही शब्द तुम्हाला लक्षात आले नाही तर तिथे बघून व्यवस्थित द्या. आणि अर्थातच लेखन करताना डाव्या हाताला ती जी प्रिंट दिली आहे ती ठेवायची, उजव्या हाताला आपल्याला लेखनाचा कागद ठेवायचा आणि या पद्धतीने इकडे वाचायचं, इकडे लिहायचं, इकडे पेन कुठे डार्क असं व्हायला नको. म्हणून ठीक आहे, हा पेन कितीला मिळतो? 10 रुपयाला. काही हरकत नाही. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी सुद्धा हा पेन उद्या खरेदी करून आणायचा आणि आज एक पान घ्यायचंय, त्यांनी रुळवायचा. कारण पेन जर तुम्ही नवा आणून वापरला ना तर तो लिहिताना जड जात असतो. हे तुला बोललेलं कळतंय, थोडं इकडे लक्ष दे. तर हा पेन सगळ्यांनी आणायचा आहे आणि रुळवायचा आहे. पहिली गोष्ट, एक पान घरी लिहायचं आहे. आणि ज्यांचा आहे नाही तर संपत आलेला आहे असं नकोय. एकसारखं जिथून सुरुवात करणारे आणि शेवट करणारे एक सारखं अक्षर पाहिजे. आता पण सांगते की आपल्याकडे 225 नावं आलेली आहेत, पण आपल्याला 200च मुलं लागणार आहेत. तेव्हा त्या दिवशी मोठे समास लिहिण्यासाठी आपण 10वीची मुलं आणि ज्यांचा स्पीड चांगला आहे लिखाणाचा अशाच मुलांना आधी मोठे समास लिहायला सांगणार आहे. तर सर आपण सगळे काम कर. आपल्याला काय दुसरं की कसं लिहायचं ते कागद दाखवायचा आणि काय लिहायचं तोही कागद दाखवायचा. हे मगाशी तुम्ही दाखवलं. त्याच्यानंतर प्रिंट दासबोधामधले काही समास हे लिहिणार आहे आणि हा हस्तलिखित ग्रंथ नंतर सज्जनगणावरती नेला जाऊन मग आपल्या शाळेमध्ये ग्रंथालयात ठेवला जाणार आहे. त्याची सुरुवात आता आपण करत आहोत. तर मी श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन केंद्राच्या मुख्य अपर्णाताई कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी श्लोक सांगून या उपक्रमाची सुरुवात करावी. ग्रंथांचं स्मरण करून मग लिखाणाला सुरुवात करायची. सगळ्यांनी हात जोडायचे, डोळे मिटायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मंगलमूर्ती मोर्या जय जय रघुवीर समर्थ. आता आपापल्या वर्गामध्ये असलेले कार्यकर्ते आपल्याला सूचना देतील. त्यांच्या सूचनानुसार आपण लिखाणाला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी छान अक्षरामध्ये वेळेत आपलं लिखाण पूर्ण करूया. धन्यवाद. वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. दोन शब्दांमधलं अक्षर पण कमी करा. लगेच चिपकूनच घ्या. बघा समाजात काय सांगितलंय. नावावरून कळतं आपल्याला काय सांगताय. नुसतं लिहू नका. काय सांगतायत आपल्याला प्रत्येक समाजात. सगळ्यात पहिलं लिहून झालेल्या मुलाचं सर्टिफिकेट दादा लिहित आहे. वा मस्त. बोराडे ना बोराडे हा तुम्ही आता मी लिहिलेला दासबोध तुम्हाला उद्या संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये बघता येईल. मग उद्या संध्याकाळी 4 ते 6 धारेशास्त्री सभागृहामध्ये कार्यक्रम आहे. दशक 13वा येऊ शकतात. समाज चौथा बरोबर ना. तुम्ही आता छान. हो द्या ना. कल्पना ताई त्याला सर्टिफिकेट नाही तुम्ही द्या ना. याला तुम्ही द्या मला सर्टिफिकेट दाखव इकडं. हां मी तिकडून काढते. मी तिकडून काढते. नाही नाही असं त्यांच्याच. वेळेत लिहायचे हा सगळे छान लिहा. आणि लिहित असताना समजून घेऊन लिहा. तुम्हाला समजायसारखी भाषा आहे. आणि तन आणि मन दोन्ही लावून लिहा. काम केलं. तुझं नाव काय रे दादा? संचित. संचितला सगळ्यात जास्त मोठा संचितला सगळ्यात मोठा समास आलेला आहे. आणि संचित अशी अतिशय छान प्रकारे तो समास लिहितो. किती ओव्या झाल्या? 78. चल लिहि पुढे. गुड गुड.
ठीक आहे मुलींना तुमच्यापैकी कोणी घ्यायला तयार आहेत का नाही. आपण काही विज्ञानचा प्रमुख होता का त्या मिळवूनच्या नंतरचा मुद्दा होता का सगळ्यात शक्यतो जास्त स्पेस होता. सगळ्यात शेवटी राहिलेली मुलगी अतिशय मन लावून लिखाण करते. हो तेच शूटिंगच करते. आपण सगळे दशक आले ना की असे ओळीने मांडू आणि हे करू. पण हां सुंदर काढले. एकदम जिवंत चित्र वाटतंय. इंतजार का फल मीठा होता है. बरोबर. हे आम्हाला पण ते थोडं वाईट वाटायला. आठवड्यावर काय झालं म्हणजे महाराजांचं हे चित्र काढून पण ते तुम्ही म्हणता ते लक्षात आलं. कविते अनंत किरणे भूमंडळी निसर्ग शोभा वाढविते. तसाच आहे मंत्र एकला संजीवनी चराचरा अष्टो प्रहरी एकमुखाने पतित पावन नाम स्मरा. कुंडली गवर्धा हरी श्री जय
शब्दांचे गुंफले मोती अनुभवांचे गुंफले हार दासबोध शिकवतो कसा असावा व्यवहार. धैर्य नीती धर्म यांचा करतो प्रचार. धैर्य नीती धर्म यांचा करतो प्रचार. समर्थांचा हा ग्रंथ जीवनाचा आधार जीवनाचा आधार. दासबोध हा समर्थांचा ग्रंथ 7200 ओव्यांचा आहे. ते आम्हाला या उपक्रमामध्ये तसेच हा ग्रंथ 20 दशकांमध्ये विभागलेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास असे 200 समासांचा हा ग्रंथ आहे. काल 2 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही दासबोध लेखन केले. श्री समर्थ रामदासांनी दासबोधात मांडलेल्या त्यांच्या विचारांबाबत आम्हाला काय ते उपक्रमाप्रमाणे समजले. मला दासबोधाच्या 10व्या दशकातील 5वा समास घेण्यात आला होता. दासबोधाच्या 10व्या समासात परब्रह्माचे रूपांबद्दल सांगितले आहे व त्यातील 5व्या समासात गुरुमध्ये कसा परब्रह्म दडलेला आहे हे सांगितले आहे. कालच्या समासात विचार मला एवढे आवडले की आता मी दासबोध नक्कीच वाचणार आहे. आपल्या सर्वांकडे मी सांगेल की तुम्ही दासबोध नक्कीच वाचा. तसेच श्री समर्थ सेवा मंडळाने आम्हाला दासबोध देऊन झाल्यावर एक भेटवस्तू खाऊ प्रशस्ती पत्रक सुद्धा दिले. खरंच या उपक्रमात सहभागी होऊन एक पुण्याचे काम केले असे मला वाटते. जाता जाता एवढंच बोले, शब्दांचे तेज ओवीचा मंत्र उलगडतो वाचण्याचा केंद्र. विचारांची ओळी ओढ विचारांची ओळी ओढ हेच आहे समर्थांचे दासबोध. समर्थांचे दासबोध.
श्री शिवाजी महाराज गौरजी, त्याचबरोबर दासबोध अभियानाचे अध्यक्ष सोळादादा शिवसागर, शाळा त्याचे शिक्षक आणि विद्यार्थी, हा विशेष उपक्रम आयोजित करणारे आमचे सर्व समर्थ सेवा मंडळाचे दूर दूर पसरलेले हात आणि पालकवर्ग, समर्थ भक्तगण सर्वांना वंदन करतो. आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये जे जे म्हणून सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं अभिवादन करतो, त्यांना साधुवाद देतो आणि समर्थांनी त्यांना ही बुद्धी दिली त्याबद्दल त्यांच्यासमोर पुन्हा एकदा नतमस्तक करतो. कारण असं सत्कर्म करण्याची बुद्धी भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. असतं संतांचं असतं त्याला वाङ्मय असं म्हणतात. संतांचं असतं त्याला काय म्हणतात? वाङ्मय असं म्हणतात. त्याला साहित्य म्हणणे. कारण भगवती सरस्वतीला वाणी म्हणतात. त्या सरस्वतीच्या कृपे सगळे विद्यार्थी खरं तर संतांचे विचार हे जगण्यासाठी किंवा हा भूसागर पार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. खरं तर आमच्या शालेय शिक्षणामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओव्या, तुकाराम महाराजांच्या आपण, नामदेवरायांच्या आपण, एकनाथांच्या आपण, त्याचप्रमाणे मनाचे श्लोक असं साहित्य असायचं. परंतु आता काय ते शिक्षणात नाही. आणि खरं तर संस्कारांचा जो ध्यास होत चाललेला आहे मुलांचा, मला त्याचे संस्कार व्हायचे, त्याचा ध्यास व्हायचं कारण म्हणजे अभ्यासक्रमामधून काढलेले संगीत साहित्य. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये जेवढे क्रांतिकारक झाले, समाजसुधारक झाले, साहित्यिक झाले, त्याची संख्या जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 90% म्हणजे पूर्ण भारताचा जर विचार केला हा योगायोग नाही तर हा संत विचाराचा प्रभाव आहे. महाराष्ट्रामध्ये आता सांगितलं ना स्वामींनी की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. म्हणजे 12व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत म्हणजे या 500 वर्षाच्या कालखंडामध्ये दासबोधामध्ये एक बाग प्रकरण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या बाग प्रकरणामध्ये अशी काही यादी आहे झाडांची, ती झाडं अजून अस्तित्वात नाही. खरं तर मी महाराज तिथे बसलेले आहेत स्वामीजी, स्वामीजींना आव्हान करतो की अध्यात्मातून पर्यावरण आपल्याला पुढे न्यायचं असतं. तर आत्ताच मला सांगितलं की बाबा दासबोधामध्ये 720 ओव्या आहेत, 720 ओव्या आहेत, एकूण 7,551. तर खऱ्या अर्थानं आपलं जिथं प्रभाव आहे संप्रदायाचा किंवा एखादं गावाचं गायडन्स शिकत असेल, तिथं पाण्याची व्यवस्था असेल, तर असं एक संस्कारवन, दासबोध संस्कारवन नावाने 7,551 वृक्ष लावून प्रत्येक झाडावर समर्थांची एक उभी लावली, जेणेकरून तिथं आलेले पर्यटक त्याचं ते वाचतात. असं मी आव्हान करतो. खरं तर 6 वाजता आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं बरंच बोलायची इच्छा होती पण बोलू शकत नाही. वेळ झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. मला खरं तर या कार्यक्रमाला अपूर्ण ताईंनी आमचे जोशी यांनी बोलवलं आणि मी म्हटलं सकाळी त्यांना म्हटलं पहिल्या दिवशी ज्यावेळेस फोन आला त्यावेळेला मी येईल, पण मी सकाळी बैठकीमध्ये आहे आणि बैठकीचा टाईम सांगतो मी किती वाजता संपत. तर मी फोन केला लगेच त्यांचा फोन आल्यावर म्हणजे 1-1.5 वाजता संपल्यानंतर 2 वाजता जेवण. ठीक आहे म्हणलं 2 ते 4 पर्यंत मी 2 तास येऊ शकतो. त्या पद्धतीने मी आलो. मला वाटतं मी वेळेवर आलो ना.
पुनश्च एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द कल्याण करी राम राया कल्याण करी